निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आजवर प्रत्येक नाथाचं बालपण हे प्रतिकूलतेतच गेलं आहे, त्यामुळे तीच प्रतिकूलता चरपटीच्या वाट्याला देखील येणार आहे। क्षुद्र विद्येचा प्रयोग करणारे काही दुष्ट लोक त्याच्या भोवती आहेत। त्या दुष्ट लोकांचं मन परिवर्तन करणं किंवा वेळप्रसंगी त्यांना शासन करणं हे साध्य करायचं आहे। शिवाय जालिंदर आणि कानिफनाथाकडून चरपटीला भविष्यासाठी योग्य ते ज्ञान प्राप्त करून देणं हे देखील साध्य करायचं आहे। त्या दोघांनी चरपटीला आपल्यातील एक एक तत्व द्यावं आणि त्यानंतर आपल्या दोघांमधून कोणीतरी एकाने तिथे जावं, हीच योजना आहे ना गुरुदेव? होय गोरक्ष। जालिंदरने त्याच्याकडील अग्नितत्व आणि कानिफने त्याच्याकडील शक्तितत्व हे चरपटीला द्यावं आणि पुढील मार्गक्रमण करावं अशीच अपेक्षा आहे। त्यानंतर गहिनी आणि भरतरी हे दोघे जाऊन चरपटीला भेटतील आणि पुढील कार्य करतील अशीच योजना आहे। गुरुदेव, आपण एवढे मोठे दायित्व आमच्यावर सोपवत आहात हे आमचे भाग्य आहे। आम्ही आनंदाने मोठ्या उत्साहाने हे कार्य करतो। चरपटीची जडणघडण उत्तम व्हावी, त्याचं संगोपन उत्तम व्हावं आणि त्यासाठी सहाय्यभूत होण्याचं दायित्व श्री महादेवांनी आपल्या सगळ्यांवर सोपवलं आहे। गोरक्ष, जालिंदर आणि कानिफ यांना संदेश पाठव। जशी आज्ञा गुरुदेव। हे जालिंदरनाथ, हे कानिफनाथ, गुरुदेव आपलं स्मरण करतायत। चरपटीचं कार्य पूर्ण करून आपण गुरुदेवांना संदेश द्यावा। चंद्रा, अगं पाणी आण लवकर। किती वेळ चरपटीला ताटकळत ठेवणार आहेस? आले हा सासूबाई। हा, चरपट चरपटी बाळा, कर सुरुवात जेवायला। ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः। ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः। चरपटी सावकाश जेव हा, अजिबात गडबड करू नकोस। आणि नंतर बाहेर खेळायला गेलास ना तरी चालेल हा। सासूबाई, तुम्ही पण बसता का जेवायला? अगं नाही, नको, आपण तिघी नंतर जेऊ, आधी चरपटीला जेऊ दे।
अरे तू अजून सुरुवात नाही का केलीस जेवायला? जेव की. हो आजी. इथून पुढे जेवताना मी तुला सांगितलेला मंत्र जाप करायचा आहे. तो जाप लक्षात आहे ना तुझ्या? हो. तरीही पुन्हा सांगतो, ऐक. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. रोज तू जेवायला बसण्याच्या आधी ताटावर 2 हात ठेवायचे. हा मंत्र 2 वेळा म्हणायचा, नमस्कार करायचा आणि मगच जेवायला सुरुवात करायची. अरे चरपटी, तो घास परत ताटात का ठेवलास? ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. 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 अरे चरपटी, हे काय म्हणतोयस? जेवून घे बघू आधी. आई, हे काय आहे ग? अगं चंद्रा, खरंच काय प्रकार आहे हा? ठाऊक नाही. चरपटी, चरपटी बाळा, ते खाऊ नकोस. वाचलास रे बाळा. मी हे बाहेर टाकून येते. हा, मी दिलेली मुळी आता पत्र सुलक्षण आहे ना, चरपटीच्या जेवणात घातली असेल. आता माझा मंत्र काम करायला सुरू कराल. चरपटी जाईल. वाचवा रे. वाचवा रे, कुणीतरी वाचवा. कुणीतरी वाचवा रे. वाचवा रे. वाचवा. हे समजा नेमकं काय होतं? अगं मला पण समजलं नाही काय होतं ते. भूतक्यातच तर काही नसेल. हो, नाही नाही, मला तर वाटतंय अंजनाबाई काहीतरी चेटूक करत असती, तेच तिच्या मागं लागलं असं. ए अगं काय पण काय बोलती तू?
आणि अंजनाई चेटू करते तुला कोण सांगितलं? कुणीच कशाला सांगायला पाहिजे, समजा गाव तेच म्हणतोय. तू लोकांचं कशाला ऐकत बसती? आपण बघितले का डोळ्याने ते? हो, समजा डोळ्यानं बघणं गरजेचं नसती. आणि मला पक्क ठाव आहे, अंजनाईनं कोणावर तरी टाकलेली विद्या तिच्यावर उलट पडली आहे. गोपू, तू मला इथे का घेऊन आलायस? आणि तू अजून गावातच होता वय? नाही, मी वनात जाऊन आलो. अरे मग घरी यायचं ना माझ्या. आपण घरी एकत्र जेवण केलं असतं. तुलाच घरातले काही लोक त्रास देतात, त्यात मी जेवायला आल्यावर तुला आणखी ऐकून घ्यावं लागेल. ते राहू दे, पण मी जे तुला सांगितलं ते तू जेवताना केलंस ना? हो, तू सांगितलं तसंच सगळं केलं मी. अरे पण जेवणाचं ताट समोर आल्यावर मी जसा तो मंत्र म्हणलो ना, तसंच अन्नातून काही काळसर बाहेर आलं आणि हवेत तरंगत घराबाहेर नेऊन गेलं. मी तुला याचसाठी सांगितलं होतं. तुला याचा अर्थ ध्यानात आला का? त्या अन्नामध्ये काहीतरी अशुभ होतं. म्हणजे यामुळे तो काळसर दूर बाहेर जाताना दिसला. हो, म्हणून अन्न समोर आल्यावर त्याला नमस्कार करून ते शुद्ध करून घ्यावं. ते आधी पंचमहाभूतांना अर्पण करावं. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम बुधानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्माने स्वाहा. असं का म्हटलं जातं माहितीये? तर ते अन्न शुद्ध करण्यासाठी. मी आता हे रोज करत जाईल. उत्तम. आणि त्याचबरोबर तुला आणखी सांगतो, आपल्याकडे एक परंपरा आहे. भूमीत बीज रोवण्यासाठी शुभ तिथी पाहिली जाते. धान्याची कापणी योग्य तिथीवर केली जाते. त्यासाठीचे योग्य सण साजरे केले जातात. घरात अन्न तयार करताना अग्नीची पूजा केली जाते. या सगळ्या प्रक्रियांमध्ये आपल्या शरीरात शुद्ध प्रकारचं अन्न गेलं पाहिजे. गोपू, तू सांगतोयस ते मला ध्यानात आलं, पण मला ते समजलं नाही. माझ्या अन्नात ते अशुभ कोणी टाकलं असेल आणि ते कशासाठी केलं असेल? आता तू अगदी योग्य मुद्द्यावर आलायस. हे कोणी केलं, का केलं, हे तुला शोधायचंय. तुझा शत्रू कोण आहे हे ओळखून तुला त्यांना शिक्षा करायला हवी, आणि हेच अपेक्षित आहे. आलं माझ्या ध्यानात. मी त्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. झरपटीच्या जेवणातून असा काळा धूर निघाला, याचा काय अर्थ? मलाही समजत नाही. म्हणजे नेमकं काय होतं, कसं झालं, काहीच माहित नाही मला. मला असं वाटतं चरपटीच्या जेवणात कोणीतरी काहीतरी टाकलेलं होतं. आई, चरपटीने ते अन्न खाल्लं असतं तर? चरपटीला काहीच झालं नाही हेच माझ्यासाठी खूप आहे. चंद्रा, त्याला काही झालं नाही ते चांगलंच आहे. अगं पण आज जे घडलं ते परत घडू नये म्हणून आपल्याला कळायला हवं ना की ते नेमकं काय होतं ते. जाऊ द्या आता, काय झालं कसं झालं सोडून द्या. सोडून द्या? असं कसं सोडून द्यायचं सासूबाई? अहो, चरपटीच्या जेवणातून जो काळा धूर निघाला तो बाहेर गेला, तो थेट अंजनाईच्या घराकडे. तिच्या मागे असा लागला की ती घाबरून गावभर पळत सुटली. म्हणजे हा सगळा प्रकार विचित्र नाही का? अगं पण अंजनाईच्याकडे गेला ना तो धूर. मग तिलाच विचारावं लागेल. सासूबाई,
तुम्ही आज अंजनाईकडे गेला होतात ना? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? हे सगळं मी केलं? नाही सासूबाई, तसं नाही. अंजनाईकडे गेल्यानंतर तुम्हाला तसं काही जाणवलं का असं विचारते जाऊबाई. चंद्रा, गप्प बस. मला सगळे अर्थ कळतात. उगाच तुम्ही दोघी मिळून मला खोटा ठरवू नका. पण आजी, तू आजच चरपटीला जेवायचा एवढा आग्रह का करत होतीस? हो ना, आजपर्यंत तुम्ही चरपटीला घराबाहेर काढायला सतत सांगत होता आणि आज अचानक त्याच्यावर एवढं प्रेम आलंय की तुम्ही त्याला जेवायला सांगताय. उगाच माझ्यावर भलते सलते आरोप करू नकोस. हे जे काही घडलं त्याबद्दल मला काही ठाऊक नाही. शांत व्हा सासूबाई, आम्ही तुमच्यावर आरोप नाही लावत आहोत. आणि जाऊ दे, जे झालं ते झालं. हसू दे. चरपटी, मी तुला जेवायला दुसरं ताट घेऊन येते. हा आई, मला नको काय जेवायला. आज मी उपवास करणार आहे. शुभम भवतु. चरपटी, आज आम्ही तुला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहोत. तू बालक होतास तेव्हा सगळे नाथ तुला भेटायला आले होते. सगळ्या नाथांनी मिळून तुला भेट म्हणून हा डमरू दिला होता. त्याची तुला कल्पना आहे? हो, आईने मला त्याबद्दल सांगितलं. तो डमरू तुला का दिला त्याचं महत्व तुला ठाऊक आहे का? नाही, पण हा डमरू दिव्य आहे तेवढा मला ठाऊक आहे. दिव्य म्हणजे नेमका कसा? त्याची मला एवढी कल्पना नाही. चरपटी, जागा हो. तुला आता स्वतःला ओळखावंच लागेल. तू सुखानं संसारात रमावं, भौतिक गोष्टीत अडकावं यासाठी तुझा जन्म झालेला नाहीये. त्याचा उद्देश फार मोठा आहे. तू रोज ब्राह्म मुहूर्तावर उठायला हवं, साधना करायला हवी. पुढे जाऊन तुला तप देखील करायचे आहे. रोज सूर्योदयानंतर तू लोकांमध्ये जायला हवं. त्यांचं जगणं काय आहे हे तू जवळून पाहायला हवं. त्यांची सुखदुःख जाणून तू त्यांच्या दुःखांचं निवारण करायला हवं. नाथपंथ हे कार्य अखंडपणे करत आलेलं आहे आणि तुलाही पुढे तेच कार्य करायचे आहे. हो, मी हे ध्यानात ठेवीन. मी उद्यापासूनच ह्याची सुरुवात करेन. उद्यापासून नाही चरपटी, आजपासून, या क्षणापासून तुला हे करायचं आहे. तुझ्यामध्ये असणाऱ्या आंतरिक शक्तीची ओळख तुला व्हायला हवी. त्यासाठी आधीच विलंब झालेला आहे. तुझ्या भोवती दुष्ट शक्तींचा वेढा पडत चाललेला आहे. त्यांचे बळ वाढत चाललेले आहे. तू कधी जागा होणार आहेस चरपटी? तुला त्या अनिष्ट शक्तींचा नाश करायचा आहे. आम्ही तुला इथे येऊन भेटतो आहोत, तुझ्याशी बोलतो आहोत. त्याकडे तू साधेपणाने पाहू नकोस. तू घडावास, तुझी सिद्धत्वाकडे वाटचाल व्हावी अशी सगळ्या नाथांची इच्छा आहे. लवकरच श्रीदत्त प्रभू देखील तुला दर्शन देणार आहेत. त्यांच्या कृपेने तुला अपार असे ज्ञान प्राप्त होणार आहे. परंतु त्या अगोदर तुझ्या मनात नाथपंथाविषयी जी आस्था आहे
जे प्रेम आहे ते वाढायला हवं चरपटी. आम्ही तुला जे काही सांगतो आहोत ते समजण्याची इच्छा तुझ्यात वृद्धिंगत व्हायला हवी. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी आतापासूनच या सगळ्याची सुरुवात करतो. तू आधी हा डमरू वाजव आणि त्याचा नाद सर्वत्र घुमू दे.